जिस तरीके से देखा जा सकता है कि पश्चिम नागपुर में कांग्रेस पार्टी की ओर से एक जीत देखी जा सकती है। हमारे साथ कुछ महिला वर्ग भी है। क्या कहना चाहोगे कि जिस तरीके की जीत कांग्रेस पार्टी की देखी जा रही है और काफ़ी लीड से सामने, तो क्या कहना चाहोगे कि लाड़की बहन योजना का असर यहाँ देखा नहीं गया क्या? नाही, लाडकी बहिणीचा असर इथे बिलकुल दिसलेला नाही आहे। कारण महागाई ही 6.21% वाढलेली आहे। फक्त ते आम्हाला आश्वासन देत होते। लाडक्या बहिणी योजनेला आम्ही बळी पडलेलो नाही आहे। आम्ही विकास भाऊंच्या पाठीशी उभे आहोत आणि विकास भाऊंना आम्ही निवडून देणार हा आम्ही निश्चय केलेला होता। प्रियंका गांधी नागपुराच्या दौऱ्यावर त्यांचा काही फरक इथे जाणवला? हो, नक्कीच। प्रियंका गांधी आल्यानंतर भरपूरच पश्चिम नागपूरमध्ये भरपूर फरक पडलेला आहे। सर्व महिलांनी विकास भाऊंना परत जास्तीचे मत वाढलेले आहे। विकास आहे, विकासाच्या नावावरच इथे म्हणजे काय विकास? हो, नक्की। विकास भाऊंनी आमच्या पश्चिम नागपूरमध्ये भरपूर कामे केलेली आहे। 5 वर्षामध्ये 2 वर्षाचा काळ हा कोरोना काळात गेल्यानंतर विकास भाऊंना 3 वर्ष मिळाली। त्या 3 वर्षामध्ये विकास भाऊंनी पश्चिम नागपूरचा भरपूर विकास केलेला आहे आणि विकास भाऊच्या कामावरच सगळी पब्लिक, सगळी जनता खुश होती। म्हणून आमचे विकास भाऊ एवढ्या लीडनी पुढे येत आहे। रोजगाराचा मुद्दा काफी मोठा आहे आणि यानंतर आता रोजगारावर विकास भाऊ काय काम करतील पश्चिम नागपूरमध्ये? हो, नक्कीच। खूप सारे शिकलेले मुलं आहे आणि पूर्ण कंपन्या पुण्याला आहे आणि नागपूरला येणाऱ्या कंपन्या ह्या गुजरातला जात आहे। त्याचा भरपूर मोठा फरक हा भाजपावर पडलेला आहे आणि आम्हाला विश्वास आहे की आमचे विकास भाऊ हे पश्चिम नागपूरमध्ये किंवा पूर्ण नागपूरमध्ये कंपन्या आणेल आणि ज्या मुलांना रोजगार नाही त्या मुलांना रोजगार मिळेल असा माझा विश्वास आहे विकास भाऊंवर। लाडकी बहीण योजना जे सुरू केली होती ते 3च महिने, कारण निवडणुकीनंतर ती बंदच होणार होती। 3 महिने पैसे देणार होते हे सर्व महिलांना माहीत होतं आणि सर्व महिलांनी विकास भाऊ ठाकरे यांनाच मत दिलं। गेले 10 वर्ष झाले यांची बीजेपीची सत्ता आहे। त्यांना तेव्हा लाडक्या बहिणीची कोणाचीच आठवण आलेली नाही आहे। बेरोजगारी इतकी वाढलेली या शिकलेले मुलं सगळे प्रायव्हेट जॉब करून कसे तरी गुजारा करतात। शिक्षणाचा खर्च, घर खर्च म्हणजे सिलेंडर जसं झालं, जसं पेट्रोल झालं, कोणतं काही झालं, भाजीपाले झालं, सगळंच यांनी महाग करून ठेवलेल्या सगळ्याच गोष्टी, त्याचा असर आता दिसेल। आणि आम्ही विकास भाऊच्या पाठिंब्यासाठी याच्यासाठी उभे आहोत कारण ते काम करतात। जिस तरीके से महंगाई इतने स्तर पे जा चुकी है, अब ये महंगाई पे कांग्रेस पार्टी की ध्यान देंगी, काम करेंगी, उस पे भी, बेरोजगारी पे भी काम करेंगी। 1500 रुपए ही उसका उपाय है? नहीं, 1500 रुपए उसका 1500 रुपए में क्या मिलता है बताओ? क्या आता है 1500 रुपए में? ना गेहूं का कट्टा आता है, ना चावल का कट्टा आता है, ना कुछ आता है। क्या आता है 1500 रुपए में? आप क्या बोलना चाहोगे? जिस तरीके से लाड़की बहन योजना के 1500 रुपए और आज के तौर पे महंगाई उच्च स्तर पर जा रही है। लाडकी बहिणीचे 1500 रुपये मिळाले, पण ते कोणत्या फायद्याचे झाले? लसूणचा भाव 400 रुपये गेला, 100 रुपयाचा स्टॅम्प हा 500 रुपयावर गेला, सिलेंडरचे भाव वाढलेले आहे, पाण्याचे भाव वाढलेले आहे, इलेक्ट्रिकचे बिल वाढलेले आहे। त्या 500 रुपयात महिलांचं काय होणार आहे साहेब? गेल्या तर सोनं गरीब लोक घेऊच नाही शकत। का बरं नाही घेऊ शकत? कारण त्यांची हिंमतच, ती ताकद, आवकच नाही आहे ना त्यांना। मग कसं सोनं घेणार त्या?